खायला नको म्हणतात, नाकं मुरडतात, अजिबात भाजी ही आवडत नाही, तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे. या पद्धतीने कोबीची ही रेसिपी त्यांना खाऊ घाला, 100% मागून मागून खातील. आज आपण कोबीच्या भाजीमध्ये बेसन घालून खूपच वेगळा पदार्थ बनवतोय. चला तर करायला घेऊया. यासाठी इथे मी कोबी घेतलेला आहे. हा अर्धा कोबी आहे. मोठा कोबी असल्यामुळे अर्धा घेतला आहे. तरीसुद्धा आपण याचा अर्ध्याचा अर्धा भागच वापरणार आहोत. सगळा कोबी आपण वापरणार नाही, कारण मोठा आहे. आता मी मधून चिरून घेतलेला आहे. याचा जाडा भाग आहे तो काढून टाकायचा. कोबीची भाजी मी आधीच धुवून घेतलेली होती, त्यामुळे आता धुवायची गरज नाही. यानंतर आपल्याला एकदम पातळ पातळ अशी चिरून घ्यायची. मंडळी, तुम्हाला जर रेसिपी माझी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका, आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. हे बघा, या पद्धतीने एकदम पातळ असा कोबी चिरून घ्यायचा आहे. तुम्ही किसणीवर सुद्धा पातळ या पद्धतीने असा हा किसून घेऊ शकता. एकदम पातळ पातळ असा कोबी मी किसून घेतलेला आहे. हा बघा, मला जेवढा हवं मी तेवढाच घेतला आहे. जास्त कोबीच्या भाजीची गरज नाही. छान असं पातळ एकदम चिरून घेतलेलं आहे. यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. सगळी कोबीची भाजी चिरलेली एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. यानंतर यामध्ये घालण्यासाठी आपण एक कांदा चिरणार आहोत. एक लहान आकाराचा कांदा घेतलेला आहे. मधून चिरायचा आहे, साल काढून टाकायची याची, आणि याचा जाडा भागसुद्धा काढून टाकायचा. तर मी इथे अर्धाच कांदा घेणार आहे, कांदासुद्धा जास्त घेणार नाही. कांदासुद्धा धुवून घेतला. यानंतर कांदा असा पातळ पातळ चिरून घ्यायचा आहे. हे बघा, असा या पद्धतीने एकदम बारीक असा चिरायचा नाही, पातळ आपल्याला उभा कांदा चिरून घ्यायचा आहे. तर अर्धा कांदाच यासाठी पुरेसा आहे. कांदासुद्धा मी असा पातळ पातळ चिरून घेतला आहे. आता यानंतर याला असं सेपरेट करून घेऊया. याच्या प्रत्येक पाकळ्या वेगळ्या करून घेऊया आणि बाजूला करून घेऊया. यानंतर इथे मी घेतलेली आहे एक हिरवी मिरची. मिरचीसुद्धा एकदम बारीक बारीक चिरून घ्यायची. आपण मसाल्याचा वापरसुद्धा करणार आहोत. यासाठी एकच हिरव्या मिरचीचा वापर केला आहे, कारण ही मिरची आहे तिखट. यानंतर कोथिंबीर धुवून घेतली आहे, तीसुद्धा एकदम बारीक बारीक चिरून घेऊया. कोबीच्या भाजीचे वेगवेगळे पदार्थ मी अपलोड केलेले आहेत मंडळी, ते सुद्धा एकदा नक्की पहा, तुम्हाला आवडतीलच. कोथिंबीरसुद्धा चिरून झालेली आहे. आता कोबीच्या भाजीमध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन, कारण आपण बेसन घालून हा पदार्थ बनवतो आहे. यासाठी मी इथे 1 वाटीला थोडं कमी बेसन घेतलं आहे. लागेल तर आपण त्याचा वापर नंतर करू शकतो. तर 1 वाटी बेसन या कोबीच्या भाजीमध्ये घालून घेतलं आहे. यानंतर घालायचं आहे हा पदार्थ छान कुरकुरीत होण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ. यानंतर बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीरसुद्धा यामध्येच घालायची आहे. सगळं साहित्य घालून घेतल्यानंतर यामध्ये अजून आपण काही पदार्थ घालणार आहोत. यासाठी सगळ्यात आधी आपण हळद घालूया अर्धा चमचा. 1 चमचा लाल तिखट, मिरचीसुद्धा आधी घातलेली आहे, त्याप्रमाणे लाल तिखट तुम्ही घालू शकता. आता 1 चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर याला चांगला फ्लेवर येण्यासाठी यामध्ये घालूया 1 चमचा ओवा. तर एक लहान चमचा ओवा घेतलेला आहे. हातावर असा चोळून घालायचा, म्हणजे याचा सुगंध आहे, फ्लेवर आहे, तो या पदार्थामध्ये उतरतो. यानंतर अर्ध लिंबू घेतलेला आहे, लहान आहे. लिंबाचा रस पिळून घेऊया. यामुळे हा पदार्थ छान असा चटपटीत लागतो. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. यानंतर सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये पाणी घालायचं आपल्याला अजिबात गरज नाही. कोबी आणि कांदा यामध्ये घातला आहे, त्याला पाणी सुटतं. जसं आपण असं हे मिक्स करत जाऊ ना, तसा याला ओलसरपणा येतो आणि याला पाणी सुटतं. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. तुम्हाला जर वाटलं तर एकदम 1-2 चमचे पाणी घालू शकता. या पद्धतीत आहे. तर हे बघा, अजिबात पाण्याचा वापर न करता चांगलं असं चोळून घेतलं आहे. तर याला हे बघा मॉइश्चर आलेलं आहे. क्वांटिटी पाहू शकता, थोडीशी कमी झाली आहे, याचा अर्थ याला पाणी सुटायला लागलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. छान असं आपलं हे बॅटर तयार झालं आहे. 1-2-3 मिनटं चांगलं असं मिक्स केल्यानंतर हे बघा असं बॅटर तयार होतं. आपण मस्त कोबीची भजी बनवतो आहे मंडळी. जर भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने तुम्ही त्यांना भजी करून देऊ शकता. एकदम चवीला भारी लागते. तर थोडं थोडं बॅटर घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, या पद्धतीने मस्त हे कोबीची भजी छान अशी कुरकुरीत होते, चवीला एकदम भारी लागते. नक्की करून बघा. कढईमध्ये तेल मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे.
कडकडीत तेल गरम करून घेतल्यानंतर लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि सगळे भजी आपल्याला यामध्ये जेवढी मावतील तेवढे यामध्ये सोडायची आहे. गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही, लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या भजी आहेत ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मंडळी, तुम्ही कधी बनवलेली आहे का कोबीची भजी? बनवली नसेल तर एकदा बनवून बघा. मी कोबीची वड्याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे, तीसुद्धा एकदा नक्की पहा, तुम्हाला आवडेलच. कोबीची भाजी न खाणाऱ्यांना असे वेगवेगळे पदार्थ बनवून दिले तर नक्कीच खातील. चवीला खूप छान लागतात. आता मिक्स करून घ्यायचं आणि हे कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे. चांगलं असं मिक्स केलं आणि मग नंतर तळून घेतले तर हे आतपर्यंत चांगले छान असे कुरकुरीत शिजले जातात. मस्त असा हळूहळू याला रंग आला आहे. एकदम 4-5 मिनटं लागतात हे छान असे कुरकुरीत व्हायला. पाहू शकता हळूहळू याचा रंग बदलायला लागलेला आहे. परत एकदा मिक्स करून घेऊया. कोबीच्या भाजीचे तुम्हाला अजून कोणकोणती रेसिपी पाहायला आवडेल हे कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे मी ती बनवून अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. मस्त असा रंग आला. आता हे कोबीची भजी आहे ही काढून घेऊया. मस्त कुरकुरीत झालेली आहे. पाहू शकता रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. काढून घेऊया आणि दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीने तळून घेऊया. एकदम घालायची नाही, थोडे थोडे घालून तळून घ्यायचे आहेत. तर उरलेलं भजीचं जे मिश्रण आहे ते सगळं मी आता यामध्ये घालते. आपण अर्ध्यापेक्षा अर्धा कोबी घेतला आहे, मोठा होता, त्यामुळे एवढ्या कोबीमध्ये पहा एवढे आपली भजी तयार होते बनून. एकदम चवीला छान लागते. संध्याकाळच्या वेळी तुम्ही चहाबरोबर खाण्यासाठी अशी ही कोबीची भजी बनवू शकता. भाजीला काही नसेल, काही थोडीशी भाजी कोबीची राहिली असेल तर या पद्धतीने भजी बनवून खाऊ शकता. मस्त ही पण आपली भजी तळून झालेली आहे, काढून घ्यायची. रंग सुरेख आलाय, कुरकुरीत झालेली आहे. चवीला एकदम अप्रतिम झालेली आहे. पाहू शकता कांद्याच्या भजीपेक्षा मस्त अशी भजी ही लागते. आपण कांदासुद्धा यामध्ये वापरला आहे, पण अगदी कमी प्रमाणामध्ये कांदा वापरलेला आहे. पहा कांद्याचीच भजी वाटते. खाणाऱ्यांना वाटणार पण नाही की ही आपण कोबीची भजी बनवलेली आहे. मी कांदा लसूण चटणीबरोबर सर्व केली आहे. तुम्ही हिरव्या चटणीबरोबर देऊ शकता. कांदा लसूण चटणी मस्त लागते याबरोबर. नक्की याबरोबर